नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचा एक अत्यंत आवडता विषय भूगोल. आज आपण घटक चाचणीसाठी जो पाठ घेतलाय तो इयत्ता 10वी पाठ क्रमांक 6 लोकसंख्या. विद्यार्थी मित्रांनो, या घटक चाचणीपासून आपण स्वतंत्रपणे आलेखांचे प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे आलेखांवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि मग त्याची उत्तरे कशी सोडवायची. चला तर मग आजच्या घटक चाचणीला सुरुवात करूया. या अगोदरच्या घटक चाचण्या आपण जर सोडवल्या नसतील तर त्याची लिंक आम्ही आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंक आपण अवश्य पहा. आणि एकच विनंती पुनश्च एकदा की एक स्वतंत्र वही करा, या चाचण्या लिहून काढा, म्हणजे तुम्हाला याचा निश्चितच फायदा स्टेट बोर्डच्या परीक्षेत होईल. आणि आलेखांवर एक स्वतंत्र पण आपण एक व्हिडिओ पाठ घेणार आहोत. पहा. 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. गुण 3. 1. भारतात दर डॅश वर्षानंतर जनगणना होते. 3, 8, 10 का 5. 2. डॅश खोऱ्याचा बहुतांश भाग मानवी वस्तीशिवाय आढळतो. 1. झिंगू नदी, 2. ॲमेझॉन नदी, 3. उरुग्वे आणि 4. पॅराग्वे. 3. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी डॅश टक्के लोकसंख्या भारतात वसलेली आहे. 22%, 17.5%, 14%, 19.2%. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या धर्तीवर उत्तरे कशी सोडवायची याची आपण सविस्तर चर्चा पुढे करणार आहोत. पहा. प्रश्न क्रमांक 2. वेगळा घटक ओळखा. गुण 2. 1. विरळ लोकसंख्या असलेली भारतातील राज्ये. 1. उत्तर प्रदेश, 2. अरुणाचल प्रदेश, 3. उत्तराखंड आणि 4. हिमाचल प्रदेश. येथील दुसरा. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक. 1. नवीन शहरे आणि नगरे, 2. रस्त्यांची कमतरता, 3. सुपीक जमीन आणि 4. सागरी सानिध्य. तिसरा प्रश्न पहा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 3. 1. देशासाठी सर्वात महत्त्वाचे संसाधन कोणते आहे? 2. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती भूभाग ब्राझीलने व्यापला आहे? आणि तिसरा. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 नकाशा आराखड्यात माहिती भरा आणि सूची तयार करा. पहा. 1. लोकसंख्येची विरळ घनता असणारे राज्य. 2. लोकसंख्येची मध्यम घनता असणारे राज्य. आणि तिसरं. लोकसंख्येची दाट घनता असणारे राज्य. प्रश्न देत असताना यावेळेस आम्ही तुम्हाला थोडा फ्लेक्झिबल दिलाय. पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 2. भारताच्या लोकसंख्येची घनता दर्शविणारा 2011चा एक नकाशा आपल्याला दिलाय. प्रश्न समजून घ्या. 1. केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 2. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते? आणि 3. भारताच्या उत्तरेकडील कमी लोकसंख्या घनतेचे राज्य. यानंतर विद्यार्थी मित्र, प्रश्न क्रमांक 5. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही एक. गुण 3. पण विद्यार्थी मित्रांनो, लिहित असताना आपण दोन्हीही सविस्तर लिहा. 1. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे. आणि 2. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, हा एक नवीन ॲडिशन केलेला आपण प्रश्न. दिलेल्या आलेखाचे वाचन करून
त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. नकाशावर आणि आलेखांवर एक स्वतंत्र व्हिडिओ पाठ घेणार आहोत. त्यामध्ये मग नकाशा कसा काढायचा काय नाही ते आपण घेऊया. पहा प्रश्न कसे विचारले जातात. पहा 1. दिलेला आलेख काय दर्शवतो. 2. कोणत्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे आढळते. यांच्या उत्तरावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. 3. 2011 साली भारतात साक्षरतेचे प्रमाण किती आहे. 4. 2016 साली 92.6% साक्षरता कोणत्या देशात आढळते. 5. कोणत्या देशात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. आणि 6. 1981 साली ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण किती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला 6 पैकी 6 प्रश्नांची उत्तरे ही सोडवावी लागतात. शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. सविस्तर उत्तरे लिहा. गुण 4. 1. भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला साम्य आणि फरक या दोघांचेही पॉइंट्स लिहावे लागतात. दुसरा पाहूया. लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही आपली 25 मार्कांची युनिट टेस्ट संपते. यानंतर मग बोर्डाच्या धर्तीवर आपल्याला उत्तरे कशी लिहायची ती आपण पाहूया. याआधी एकदा विनंती की आमची मेहनत, आमच्या टीमची मेहनत आपल्याला आवडली असेल आणि अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या ओळखीच्यांना हे शेअर करा. याचा निश्चितच फायदा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्टेट बोर्ड परीक्षेमध्ये होतो. यानंतर पाहूया प्रश्न उत्तरांसहित. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. काही अडचणी होत्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित. पहा अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. गुण बघा प्रश्न आता थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. बोर्डाच्या धर्तीवर कसे लिहा. प्रश्न काय विचारला होता. भारतात दर डॅश वर्षानंतर जनगणना होते. हे 4 पर्याय तुम्हाला दिले होते. त्याचं उत्तर पहा 10. विद्यार्थी मित्रांनो आपण जर असं नुसतं लिहिलं 10 तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत त्याला कदाचित मार्क्स मिळणार नाहीत. कारण देत असतानाच सांगितले की अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. विधान पूर्ण लिहायचं, योग्य पर्याय लिहायचा आणि त्याखाली अधोरेखांकित करायचं. क्लिअर. दुसरं पहा. डॅश खोऱ्याचा बहुतांश भाग मानवी वस्तीशिवाय आढळतो. ॲमेझॉन. तिसरं पहा. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी डॅश टक्के लोकसंख्या भारतात वसलेली आहे. 17.5%. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो विधान पूर्ण लिहायचं, योग्य पर्याय लिहायचा आणि अधोरेखांकित करायचं. यानंतर प्रश्न क्रमांक 2. वेगळा घटक ओळखा. गुण 2. हा विचारला होता. विरळ लोकसंख्या असलेली भारतातील राज्य. योग्य पर्याय उत्तर प्रदेश. कारण उत्तर प्रदेशची लोकसंख्या विरळ आहे का. नाही. दुसरा. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक. अनुकूल म्हणजे पॉझिटिव्ह. उत्तर बघा रस्त्यांची कमतरता. हा वेगळा घटक. प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण 3. 1. देशासाठी सर्वात महत्त्वाचे संसाधन कोणते आहे. लोकसंख्या हे देशासाठी सर्वात महत्त्वाचे संसाधन आहे. पूर्ण विधान लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. अपूर्ण नुसता शब्द लिहिला तर त्याचे तुम्हाला गुण मिळणार नाही. दुसरा विचारला होता. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती भूभाग ब्राझीलने व्यापला आहे. तर 5.6% भूभाग हा पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी ब्राझीलने व्यापला आहे. तिसरा विचारला होता. लिंग गुणोत्तर म्हणजे काय. समजून घ्या. एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत
असलेली स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर होय. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत हे मोजणे म्हणजेच लिंग गुणोत्तर होय. पुढचा प्रश्न पहा. नकाशा आराखड्यात माहिती भरा, सूची तयार करा. पहा, हा नकाशा दिला होता, हे प्रश्न दिले होते, आता याचे उत्तर पाहूया. पहा, हे प्रश्न, हे त्याचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे नकाशामध्ये सूचीचा असतो. पहा, 1. लोकसंख्येची विरळ घनता असणारी 2 राज्य. एक कोणता दाखवला? ॲमेझॉनॉस, एक रोराईमा. आणि सूचीमध्ये दाखवलेलं बघा, हा मोठा चेक्स. तर बघा, हे ॲमेझॉनॉस, रोराईमा. तुम्ही या ठिकाणचा नंबर सुद्धा त्याला इथे देऊ शकता. राईट? विचारताना परीक्षेत एकच विचारेल, पण आपला अधिकचा सराव व्हावा म्हणून आम्ही आपणास 2 देत आहोत. त्याच्यानंतर बघा, छोटा चेक्स घेतलाय, पण असा घेत असताना असे घेऊ नका, थोडेसे वेगळे घ्या. लोकसंख्येची मध्यम घनता असलेली 2 राज्य. बघा, पाराना आणि सांता कॅटरिना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येची दाट घनता असणारी 2 राज्य. एक पहा, साओ पावलो, रिओ दी जेनेरियो. हे बघा, साओ पावलो आणि रिओ दी जेनेरियो. सूचीमध्ये दाखवत असताना आपण जे इथं दाखवलंय तेच या ठिकाणी दाखवायचं. या ठिकाणी जो नंबर तुम्ही दिलाय तो नंबर इथे द्यायचा, म्हणजे आपल्याला त्याचे पूर्ण गुण मिळण्यास मदत होईल. आपल्याला कुठली अडचण येऊ द्या, कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ. पहा, चौथा आ. दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. नकाशा दिला होता, भारतीय लोकसंख्येची घनता 2011 वर्ष. पहा, 1. केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? पहा, हा केरळ. घनतेचा बघा मॅप इथं दाखवलाय आणि हे दाखवलं, म्हणजे 500 पेक्षा जास्त. दुसरा विचारला होता, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते? पहा, सर्वात कमी कोणता आहे? 100 पेक्षा कमी. हे बघा, मिझोराम, हे बघा अरुणाचल प्रदेश आणि नंतर सिक्कीम. तिसरा प्रश्न घेतला होता, भारताच्या उत्तरेकडील कमी लोकसंख्या घनतेचे राज्य. हे बघा, सर्वात कमी जम्मू काश्मीर. चला, पुढचा प्रश्न, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही एक. घेतलं होतं विधान, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे. पहा, 1. ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस पर्यंत असते. दुसरं पहा, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीची दाट जाळे विकसित झालेली नाही, त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आढळते. पाठ्यपुस्तकांच्या आधारे उत्तरांचा विस्तार करा. पुढचं पाहूया, लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे. 1. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या 2 घटकांवरच अवलंबून असते. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, निम्न म्हणजे कमी, तर अशा देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास संथ गतीने होतो. संथ म्हणजे हळू, म्हणजे लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक आहे आणि तिची गुणवत्ता लो क्वालिटीची आहे, तर विकास कसा होतो? मंद गतीने. तिसरा पॉइंट, एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल, पर्याप्त म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी, व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, हाय क्वालिटी,
तर अशा देशाचा आर्थिक सामाजिक विकास जलद गतीने होतो. अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आलेखाचा. हा आलेख दिला होता. आता या आलेखांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची चर्चा आणि त्याची उत्तरे पहा. 1. दिलेले आलेख काय दर्शवतात? पहा, हा आलेख दिला, काय दर्शवतोय तो? साक्षरतेचे प्रमाण. पण असं लिहायचं नाही, असं लिहायचं. भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील साक्षरतेचे प्रमाण दर्शवतात. का ब्राझील आणि भारत. दुसरा प्रश्न घेतला होता आपण, कोणत्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे आढळते? पहा, हा ब्राझील 2016चा विचार केला तर 92.6%, 2016. भारत 72.2. म्हणजे साक्षरतेचे प्रमाण कोणत्या देशात कमी आहे? भारतात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे आढळते. तिसरा घेतला होता, 2011 साली भारतात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? पहा, 2011 साल साक्षरतेचे प्रमाण 69.3%. पुढचा घेतला होता, 2016 साली 92.6% साक्षरता कोणत्या देशात आढळते? हे बघा, 2016. भारताचा विचार केला तर किती आहे? 72.2. विचारले किती? 92.6. मग 2016ला आहे का ब्राझीलला? आहे. म्हणजेच 2016 साली ब्राझील या देशाची साक्षरता किती आहे? 92.6. म्हणजेच उत्तर 2016 साली 92.6% साक्षरता ब्राझील देशाची आढळते. पाचवा विचारला होता, कोणत्या देशात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते? सरळ आहे, ब्राझील देशात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. 1981 साली ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण किती आहे? पहा, 1981. ब्राझील विचारले, ब्राझीलचा मॅप वर आहे. 1981 इथं आहे आणि मग उत्तर किती आहे त्याचं? 74.6%. राईट. या पद्धतीनं नकाशांवर आधारित प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 7. सविस्तर उत्तरे. प्रश्न विचारला होता, भारत आणि ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, एका प्रश्नात 2 प्रश्न विचारलेत, साम्य आणि फरक. अशा वेळेस तुम्हाला साम्याचे आणि फरकाचे दोन्हींचेही पॉइंट्स लिहावे लागतील. पाहूया आपण. चला पहिल्यांदा पाहूया साम्य. पहा, 1. दोन्ही देशांच्या अतिउत्तर, मध्य आणि वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते. आपण साम्य पाहतो. दुसरा पहा, भारतातील अतिउत्तरेकडील जम्मू काश्मीर या राज्यात व ब्राझीलमधील अतिउत्तरेकडील अमापा या राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते. 3. भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते. तुलनेने. 4. भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील वायव्य भागातील अमेझॉनॉस राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते. 5. भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात आणि ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते. यानंतर बघूया फरक. 1. भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळते. या उलट ब्राझीलमधील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आढळते. दुसरं बघा फरक. जनगणना 2011 नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती. या उलट ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती. दुसरा प्रश्न घेतला होता आपण, लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. 1. लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो. अतिपर्जन्य
किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात किंवा अति थंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते. दुसरा मुद्दा, जसं पहा उदाहरणार्थ भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत, थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असणाऱ्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते. तिसरा पहा, सौम्य तापमान पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. चौथं पहा उदाहरण, भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट व्यवस्थित पाहून घ्या, उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीत नोंद करून घ्या. आपल्याला कुठलीही अडचण येऊ द्या, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ. फक्त एवढीच विनंती, आपण जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर भूगोलामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका असते ती MCQ प्रश्नांची. त्यावर स्वतंत्र व्हिडिओ पाठ आम्ही बनवले आहेत प्रत्येक पाठावर, तर त्याची पण लिंक आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती आपण आवर्जून पहा, त्याचा पण निश्चित फायदा आपल्याला स्टेट बोर्डच्या परीक्षेत व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये होतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. भेटूया पुढच्या युनिट टेस्टमध्ये. धन्यवाद.